नमस्कार. सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी, ग्रामीण भागातलं गाव, बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये पसरलेला परिसर आणि नाथरासारख्या गावातून दिल्लीपर्यंतचा प्रवास हा साधा, सरळ आणि सोपा नव्हता. क्षेत्र निवडलेलं होतं राजकारणाचं. पार्श्वभूमी होती ऊस कामगारांची. एवढा असताना सुद्धा ज्यांनी परिस्थितीवर मात करत संघर्षातून स्वतःचं करिअर घडवून राजकारणामध्ये विकासाचे समीकरण जुळवत आज त्या मतदारसंघाला, समाजाला, कुटुंबाला आज स्वतःची एक ओळख निर्माण करून दिली. हे व्यक्तिमत्व म्हणजे ज्या व्यक्तिमत्वांनी नात्रा, परळी तर मुंबईतली वरळी इथं निवासस्थान करत करत मुंबईमधल्या अंडरवर्ल्डचा खात्मा करत अंडरवर्ल्डची दहशत सगळीकडे बसली होती. त्या अंडरवर्ल्डचं कंबरड मोडण्याचं काम नव्हे, वेळ प्रसंगी कुटुंबाच्या सदस्याच्या सुद्धा जीविताला धोका असे धोका पत्करण्याचे निर्णय ज्यांनी घेतले आणि मुंबईला गुन्हेगारापासून दूर केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये गुन्हेगारांचा निपांत करणारा कर्दनकाळ आणि कायदा सुव्यवस्था राबवणारा गृहमंत्री म्हणून आपली कामाची छाप निर्माण करणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे व्यक्तिमत्व होतं. गोपीनाथराव मुंडे या व्यक्तिमत्वाचा विचार करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्यात म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय. आतापर्यंत जर तुम्ही ईडी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावं. गोपीनाथराव मुंडे का मोठे आहेत किंवा गोपीनाथराव मुंडेचं आज लोकोत्तर कार्य कसं विकासाला, आठवणीला, पक्षाला आणि महाराष्ट्राला स्मरणात राहणार आहे. कारण गोपीनाथराव मुंडे हे फक्त एक व्यक्ती नव्हते. गोपीनाथराव मुंडे हे फक्त एक राजकीय नेते नव्हते, तर व्यक्ती आणि नेता ह्याच्या पलीकडे जाऊन जनसामान्याच्या हृदयामध्ये, हृदय सिंहासनावर विराजमान होणारे एक चांगल्या पद्धतीचं राजकीय आणि कर्तृत्ववान विकासाचं दिशा दाखवणारं दीपस्तंभासारखं कार्य करून त्यांनी गती देण्याचं काम इथं केलेलं होतं. गोपीनाथराव मुंडे हे नाव जर घेतलं तर लक्षात येतं हे बीडचे आहेत, हे परळीचे आहेत आणि हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये राजकारण सुरू करण्यापूर्वी एबीव्हीपी मध्ये सक्रिय असलेले आणि महाराष्ट्रातल्या महाविद्यालयीन काळामध्ये स्पर्धा करत अंबाजोगाई ते पुणे हा त्यांचा जो एबीव्हीपीचा आणि RSSचा प्रवास होता तो प्रमोद महाजन या त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन मित्रासोबत पूर्ण झाला. महाविद्यालयामध्ये भेटलेला मित्र नंतर कौटुंबिक सदस्य झाला आणि मुंडे आणि महाजन या दोन्ही परिवारामध्ये नातं निर्माण झालं. म्हणजे महाजनांच्या बहिणीसोबत मुंडेंचं लग्न झालं. म्हणजे महाजन आणि मुंडे हे दोघं मित्र नंतर मेहुणे झाले आणि एकानं दिल्लीतलं आणि एकानं महाराष्ट्रातलं दोन ठिकाणचं राजकारण यांनी सांभाळायला सुरुवात केलं. फक्त राजकारण सांभाळावं एवढंच त्यांनी राजकारणात आले नाहीत, तर राजकारणाबरोबर विकास झाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे हे सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये घेऊन किंवा मनामध्ये ठेवून धोरणं आखत होते. म्हणून महायुतीचे शिल्पकार किंवा शिवसेना आणि भाजप या दोन्हीलाही एकत्र ठेवणारं कसब किंवा कर्तृत्व मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांकडे होतं. या दोघांनी एवढंच केलं नाही तर गोपीनाथराव मुंडेंचे राजकीय वैरी किंवा राजकीय विरोधक म्हणून ज्या शरद पवारांचा उल्लेख करावा लागेल ते शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात घरं फोडणारे किंवा उमेदवार फोडून बाजूला काढणारे आणि त्यांच्या राजकीय खेळीमध्ये मुंडे घरांना सुद्धा त्यांनी ती राजकीय खेळीचा एक डाव टाकला होता. परंतु गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्षातून किंवा मतदारसंघामध्ये वावरत असताना एक ग्राउंडवरचा जनसामान्याचा नेता ही जी प्रतिमा तयार केली होती त्या प्रतिमेवरनं सर्वसामान्यांना हा आपला माणूस वाटायचा, हा आमचा माणूस आहे असं म्हणून त्या माणसाच्या राजकारणाकडे आणि त्या माणसाच्या निर्णयाकडे बघितलं जायचं. म्हणून बीड जिल्ह्यामध्ये कुणीही जरी समजा असलं तर मुंडे साहेबांचा शब्द प्रमाण मानला जायचा. एक काळ मुंडे साहेबांनी परळीतून काय निर्णय घेतला याचा परिणाम बीड जिल्हा, महाराष्ट्र आणि भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टीमधलं प्रभावी नेतृत्व आणि निर्णय घेणारं एक राजकीय कर्तृत्व त्यांच्या ठायी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या गोपीनाथराव मुंडेंची दोन वैशिष्ट्ये सांगायचं म्हणजे हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना भांग पाडत निघालेलं राजविंड व्यक्तिमत्व असेल किंवा बघत बघत लाखोच्या हजारोच्या सभा आपल्या भाषणानं गाजवणं असेल. एवढंच नव्हे तर दसऱ्याला जेव्हा भगवानगडावर मेळावा भरतो त्या भगवानगडाच्या मेळाव्यावरून आज मला मुंबई दिसली, या मेळाव्यातून यावर्षी दिल्ली दिसली असे त्यांनी विधान करावं आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये समीकरणं बदलावेत एवढं ज्यांच्या वाणीतली ताकद वाढली होती, शब्दाला वजन प्राप्त झालं होतं. कित्येकांचं राजकारण उभा करण्याचं आणि कित्येकांचं राजकारण बसण्याचं ज्यांनी कामं केलेले होते ते म्हणजे राजकारणातला एक मुत्सद्दी,
डेरिंगबाज आणि प्रभावी राजकीय नेता म्हणून गोपीनाथराव मुंडेंचा उल्लेख हा इतिहासाला करावा लागेल। आता राहिली दुसरी एक महत्वाची बाजू म्हणजे कुटुंबाच्या पातळीवर काम करत असताना त्यांना लक्षात आलेलं होतं की आपल्याला राजकारणामध्ये शिक्षण, सहकार या सगळ्या गोष्टी घेऊन चालाव्यात, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करत असताना ऊस कारखाने तयार केले। कारण ऊसतोड कामगार ही त्यांची जी ओळख होती किंवा ऊसतोड कामगार सर्वात जास्त बीड जिल्ह्यातून येतात आणि त्यांचा नेता म्हणून म्हणजे ऊसतोड कामगारांचा नेता सुद्धा म्हणताना त्यांची परिस्थिती आणि त्यांचे दिवस बदलले पाहिजेत ह्याच्यासाठी धोरण ते आखत होते। फक्त झालं का, जर समजा काळांनी यांना जर वेळ दिला असता तर महाराष्ट्राचं आणि बीडचा चेहरामोहरा आणि राजकारण बदललं असतं। दुर्दैवानं वयाच्या 64व्या वर्षी अचानक त्यांनी एक्झिट घेतली, जी एक्झिट सर्वांच्या अंतःकरणाला वेदना देणारी आणि सर्वांना विराहामध्ये टाकणारी होती। माणसं आहेत, पद आहेत, तोपर्यंत त्यांच्या भोवताली गर्दी असती। पद नसल्यावर सुद्धा गर्दी असणारा एकच नेता होता, तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे। आणि गोपीनाथराव मुंडेंचा माणसं किती त्यांच्यावर प्रेम करत होते, जनता किती त्यांना मानत होती, ह्याचं जर उदाहरण बघायचं असेल तर त्यांनी गेल्यानंतर आज सुद्धा त्यांच्या नावाने जी गर्दी जमा होती किंवा त्यांच्यासाठी जी माणसं एकत्र येतात त्यावरनं लक्षात येतं की गोपीनाथराव मुंडेनं फक्त राजकारण, पदाचं, सत्तेचं, पक्षाचं, स्वतःच्या विकासाचं केलं नाही तर जनतेच्या विकासाचं आणि जनतेच्या कल्याणाचं केलं होतं। म्हणून आज जनतेला गोपीनाथराव मुंडेंसारखा नेता परत होणे नाही यासाठी साहेबांच्या राजकारणातल्या गोष्टी, साहेबांच्या जीवनातले प्रसंग, साहेबांनी केलेले आतापर्यंतचे कार्य आज सुद्धा त्या भागात फिरताना आणि महाराष्ट्रामध्ये वावरताना कुणीही सांगतं तो भारतीय जनता पक्ष जो मुंडे आणि महाजनांनी स्वतःच्या बळावर युतीसोबत ठाकरे सोबत उभा केला होता, त्या पक्षांचं राजकारण आज कसं आहे। म्हणजे आज खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांची आठवण होण्याचं कारण म्हणजे मुंडे साहेबांनी शेठजी आणि भटजीचा असलेला पक्ष इथला सर्वसामान्यांचा पक्ष केला, इथला बहुजनांचा पक्ष बनवला आणि ते बनवण्यामध्ये मोठं योगदान कुणाचं होतं तर ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं योगदान होतं। म्हणजे जेव्हा पक्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये मुंडे साहेबांचं नाव हे सोनेरी अक्षरानं लिहावं लागेल आणि जेव्हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला राजकारणामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं आणि संघर्षानं स्वतःचं राजकीय वर्चस्व, अस्तित्व आणि कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्या आघाड्यावर पैकीच्या पैकी मार्क आणि चांगलं प्रकरण जर कुणाचा उल्लेख करावा लागेल तर तो म्हणजे इतिहासाला गोपीनाथराव मुंडे यांचा उल्लेख करावा लागेल। म्हणजे नात्रासारख्या गावापासून दिल्लीसारख्या राजधानीपर्यंत ज्यांनी स्वतःच्या राजकारणाचा चढता आलेख केला, त्यांच्याही जीवनामध्ये पराजयाचे क्षण, पराभवाचे प्रसंग आले नाही असं नाही। 1995ला इथं युतीचं सरकार आलं, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सूत्र हातात घेतले, उपमुख्यमंत्र्यासोबत गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे मंत्रीपद आलं। म्हणून इथल्या कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न त्यांनी गांभीर्यानं हाताळला। मुंबईतल्या अंडरवर्ल्ड डॉनच्या विरोधात कुणी उभारू शकत नव्हतं, त्यावेळेला त्या डॉनला मुंबई सोडून पळ काढायची जर कुणाच्या नावाची दहशत होती तर ते मुंडे या नावाची दहशत होती। मग मुंडेंच्या कुटुंबियांना सुद्धा नंतर त्यांच्याकडून त्रास देण्याचे प्रसंग झाले, तरी सुद्धा त्यांनी कुटुंबियांचा जीव धोक्यात येऊ दिला, पण इथली गुन्हेगारी मोडून काढली। म्हणजे गुन्हेगारांचं कर्दनकाळ म्हणून मुंडेंचाही इतिहासामध्ये उल्लेख हा केलाच जाणार आहे। शेवटी श्रोत्यांसाठी आणि आज साहेबांची पुण्यतिथी आहे, साहेबांना विनम्र अभिवादन करताना एवढंच म्हणेल की ज्यांना कुणाला राजकारणामध्ये यायचं असेल तर त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या चरित्राचा अभ्यास करावा। कारण तो पक्ष होता ज्या पक्षामध्ये त्यांना स्वतःचं अस्तित्व तयार करताना पक्षाचा विस्तार वाढवण्याची ही जबाबदारी होती आणि तो भाग होता ज्या भागातून ते आले, तो भाग म्हणजे बालाघाट डोंगर रांगातला हा प्रचंड खडकाळ आणि कामगारांचा जिल्हा असलेला भाग होता। ऊसतोड कामगार ही ओळख होती, तिथून ते मंत्रीपद इथपर्यंतचा प्रवास हा साधा प्रवास नाही, संघर्षाचा प्रवास होता। तसा संघर्ष परत कुणी करेल का नाही येणारा काळच कळेल। फक्त एवढंच आहे की झाले भाऊ, होतील भाऊ, परंतु या समाहा म्हणजे गोपीनाथराव मुंडे सारखं नेतृत्व राजकारणामध्ये जे तयार झालं, एवढंच म्हणेल की मुंडे साहेब म्हणजे संघर्षातून साकारलेले राजकीय कर्तृत्ववान, विकासाभिमुख आणि जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा एक आश्वासक चेहरा म्हणून की काय त्यांच्या निधनानंतर आज गावोगाव त्यांचे पुतळे आणि चौकाला त्यांचे नावं दिले जातात। शेवटी असं म्हणतात की माणूस मोठा कसा मोजायचा
तर मोठा ह्याच्यासाठी मोजायचा त्या माणसाच्या घरावर किती महारे आहेत, दारात गाडी आणि बायकोची साडी कशी, यापेक्षा त्या माणसाच्या दारात किती बुटं सुटलेत आणि त्या माणसाकडे किती लोक मदतीला येतात आणि तो माणूस गेल्यानंतर किती लोकांना त्याची आठवण केली जाते, त्याच्यावर त्याचं मोठेपण ठरत असतं. आज तरुण, महिला, पुरुष, शेतकरी, कामगार, शिक्षक, नोकरदार, पोलीस असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये मुंडे साहेबांना मानणारा आणि मुंडे साहेबांचा चाहता तुम्हाला भेटणारा नाही. सगळीकडे त्यांनी आपल्या कामातून, आपल्या बोलण्यातून आणि रुबाबदार व्यक्तिमत्वातून चाहते निर्माण करून ठेवले होते. फक्त दुर्दैव असं झालं, ज्यांना जास्त काळ राजकारणात वेळ मिळायला पाहिजे होता, काळानं त्यांना घेऊन गेलं. म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवांना. नेमकं तसंच झालं आणि मुंडे साहेब आपल्यातून एक्झिट घेऊन गेले. एवढंच बोलतो, थांबतो. मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.